हा गरम पाणी पाठवा, गरम पाणी. हा घसा शेकवायचा आहे, गरम पाणी हात पाठवा. कोण दादा कुंडके? बॉस बोलतोय आतून तुमचा. दादा कशाला फोन करतील? मला आयुष्यात जमलेलं नाही ना, निळू भाऊंचा आवाज काढायला जमला ना दादांचा. द्या फोन. कट केला. बेटा दाडू, हा, काय कोणाचा फोन होता? निरुपयोगी माणसाचा फोन होता. अरे हो, पण कोणाचा फोन होता? बाबांचा फोन होता. अच्छा, बाबांचा फोन होता ना. हा. करत्या बाबा निरुपयोगी आहेत. मग आजोबाच बोलले होते, तुझा जन्म झाला आता बाबांचा तसा काही उपयोग नाही. दाडू आगाऊपणा करू नकोस हा फार. मला गेम खेळायचा. अरे देवा, त्यांची तब्येत पण ठीक नव्हती. बाबांना व्हिडिओ कॉल कर. हा, दे इकडे, नीट घे. हा हा. हॅलो. हॅलो प्रसाद, सॉरी, तो दाडू गेम खेळत होता ना म्हणून कट केला. नाही तेच कळलं नाही, फोन का कट केला काय कळलंच नाही मला. काय तुझा आवाज किती खराब झालाय. कशाला अरुण कदमांची आवाजाची कार्यशाळा अटेंड केलीस तू? हो ना ग. सांगितलं होतं नको करूस. केवढा आवाज खराब झालाय तुझा. काय माहिती दिवसभर तिकडे तू आता काहीतरी बोलायला लावलं त्याने मला. सर या, या. हा बोल म्हणे काय ग. सर नंतर बोला. चला चला आंघोळ करून घ्या. नंतर बोला. व्हॉट रवीश, कसली आंघोळ? अहो, तुम्हाला ते शेकवण्यासाठी पाणी पाहिजे होतं ना, गरम पाणी. चला चला आंघोळ करून घ्या. तुमच्या पाठीला मस्त साबण पण चोळून देते. प्रसाद, कोण आहे बाई? आणि साबण चोळून देते म्हणजे? सर, ही तुमची आई आहे काय? लहानपणापासून आंघोळ घालता वाटतं. प्रसाद, कोण आहे ही बाई? ती मला आया बोलतीये. माझी आई आया, माझी आई आया. आया काय बोलतो मग? बायको येते मला कशाला कोण लहानपणापासून आंघोळ घालेल? ओ ओ, सॉरी 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 सॉरी, मला काही कळलं नाही तुम्ही कोण आहे ते. ऍक्च्युली सरांना आंघोळ करायची होती ना, म्हणून गरमागरम पोळी घेऊन आली मी. पोळी. मला नाही करायची आंघोळ. आई, मला नाही आई आंटीला सांग ना मला पण आंघोळ घालायला. मला पण आंघोळ करायची. वने नको मारू, त्याला जीव जाईल त्याचा. तुम्ही कपास आता तुला आंघोळ करायची आहे? या दाढीमध्ये उवा फिरतात तुझ्या. तुला आंघोळ करायची आहे? वने अगं त्याला नको मारू, त्याला का मारतेस? त्याचं सोडा. तुम्हाला का तिथे आंघोळ करायची आहे? मी सांगते. साहेब ना जरा थंड पडले, त्यांना गरम व्हायचं म्हणून आंघोळ करायची. वने हे काय बोलतोय? सर चला चला आंघोळ करूया. प्रसाद, तू थंड पडलायस? इथे घरात उघडा बंब चड्डीवर झोपलेला असतोस. वाव सर. वाव काय वाव काय बोलतेस? याच बोलली. वाव चाललंय ना तुमचं? ऐक, इथे तुला गरम होतं आणि ऑफिस मध्ये थंड पडलाय. अगं नाही. बायकांकडनं साबण चोळून घ्यायचंय तुला. मी इथे साबण चोळून देते म्हटलं नक्की. तुम्ही काय करता? माझं शर्ट का काढता तुम्ही? आंघोळ करायची तर प्रसाद, ती तुझं शर्टाचे बटन ओपन करतेय. आई बाबा उघडे बंब. वने नको मारू त्याला. वने तू आता घरी ये. तू मेलास आता. तू हॅलो वने. अरे मॅड मिस स्वीटी, डोका मूर्खात का तुम्ही? नाही सर. अहो हे कशाला आणलं? माझा घसा बसलाय म्हणून तुम्हाला म्हटलं होतं घसा शेकवायला पाणी आणा. हे नको काय करत बसलं. माझ्या बायकोचा व्हिडिओ कॉल चालू होता तिकडे. मला वाटलं गरम पाणी तुम्हाला आंघोळीला हवंय. आणि तसं पण ना सर, आपल्या ऑफिस मध्ये ना खूप धूळ आहे. कधी कधी दुपारची मी पण आंघोळ करते. मला वाटलं तुम्हाला पण आंघोळी करायची असेल. हे काय करताय तुमचं? तुम्हाला कळतंय? हे आहे डोकं आहे ठिकाणावर आहे. अहो करा ना आंघोळी. आणि मुळात तुम्ही ऑफिस मध्ये आंघोळ का करता? काम कधी करता? काम पण करते मधल्या वेळेत. चल निघ म्हटलं. आउट. दादा कोणत्याचा आवाज काढताय ना? चांगलाय चांगलाय. गेट आउट. मी स्वीटी गेट आउट. घेऊन जा आता. घेऊन जा सगळा. सर कसा दुखतो म्हणून फक्त गरम पाणी मागितलं होतं मी. सर मूर्ख बाई, गोंधळ घालून ठेवलाय. आई सगळा गोंधळ घातलाय या बाईने.
हॅलो हॅलो वने ऐक वने ऐक प्रसाद मला ना एक शब्द सुद्धा ऐकायचा नाही आता तुझा. वने गैरसमज तुला नको आंघोळ करू. करायला बायका लागतात हा? नाही वने तुझा गैरसमज होतोय ऐक माझं. हो गैरसमज वगैरे काही नाही. आई सोबत आंघोळ करायला वेळ नाही तुम्हाला. बाहेरच्या बायकांबरोबर बरोबर आंघोळ करता. वने जीव घे तीच लायकी आहे त्याची. जीवन मार त्याला. इथे ते- तीच लायकी आहे त्याची. गप्प बसा. नाहीतर शेवटची आंघोळ घालेन तुला मी आता. नाही सर वने ऐका ना. काय? सर काय काय ऐकू? सर ते स्वीटी मॅडमने तुमच्यासाठी ही बनियान आणि चड्डी पाठवली. तेवढे मापात होते का बघा. हे तुम्ही का आणताय सगळं. अहो स्वीटी मॅडम काय बोलल्या, आंघोळीनंतर तुम्हाला फ्रेश चड्डी आणि बनियान लागते म्हणून. अरे मला नाही करायची आंघोळ. काय तुम्ही आंघोळच्या मागे लागलात. प्रसाद बाद झालं. नाही. खूप खोटा बोलला. आता नाही. शिपायाने पण चट्टी अशी. वने नाही वने आई 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 मला पण नवीन चड्डी पाहिजे. नवीन चड्डी पाहिजे ना. चड्डी फाटेपर्यंत मारे ना तुला. वने त्याला- इथे जाऊ नकोस इथे ये. वने नको मारू चला. त्याची का त्याच्यावर राग काढतेस तू. वने ऐक मग माझं. कोणावर काढू. तुम्ही आहात इथे. वने ऐक वने. काय सर ऐकू? हो सर ह्याचं काय करायचं आहे. अरे पण हे नकोय मला. हे तुम्हाला- नकोय. तुम्ही जा जा जा. काही नको ते चड्डी वाले फेकून द्या. सरांना आता दारू प्यायचे. दारू. हे काय आता नवीन. हे कशाला आणलं तुम्ही. सर ब्रँडी आणली. घसा मोकळा होईल ना तुमचा. घ्या घ्या एक एक घ्या. प्रसाद दारू. अरे नाही दारू प्यायला लागलास तू आता. वने नाही माझं ऐक. म्हणजे सगळा प्लॅन झालाय. आधी आंघोळ मग दारू. पास झालं प्रसादाचं. पास झालं. अगं- हो मॅडम पिऊ दे त्यांना एक एक पेग. हा जरा घसा बिसा मोकळा होईल. सर्दी बिर्दी निघून जाईल. तुमचं काय सारखे कशाला करताय. हे नका करू. मी तुमच्या पाया पडतो. ए टावळे तू कोण का मला सांगणारी. अहो मी त्यांची ही आहे ना. ही आहे सेक्रेटरी. असं पूर्ण बोला ना सेक्रेटरी. आई आई मला पण ब्रँडी पाहिजे. मला पण ब्रँडी पाहिजे. तुला ब्रँडी पाहिजे. वने वने ब्रँडी देते तुला मी बरोबर. वने त्याला नको मारू त्याच्यावर प्रसाद, का- पास झालं. तू मला आधी सांगितलं होतंस. मी आता मी सगळी दारू सोडली आहे. मी आता काळी दारू पित नाही. हे धंदे चाललेत तुझे. अगं नाही वने मला लांजा का तू आधी. वने ऐका वने ऐक माझं खरंच मी ऐकलंच नाही खरंच मी, दारू. प्रसाद फक्त ऐकलं. वने मी खरंच दारू सोडले. माझा काही संबंधच अहो नाहीये. सर मी काय म्हणते आपण दोघे पण मस्तपैकी एक एक पेक पिऊया ना. सकाळपासून माझा पण घसा कवकवतोय. घ्या, घ्या, एक एक पेक मस्तपैकी. त्याच्याकडे नंतर कर आधी. हे जे करते ते सुधार आधी. वने ऐक. प्रसाद हा सांग प्रसाद तुझ्या ऑफिस मध्ये जाऊन हे धंदे चालू नाही आहेत. म्हणे. तुला दारू प्यायची आहे. तुला बायकांसोबत पेक मारायचे आहेत. बायकांकडून साबण सोडून घ्यायचे आहेत. अगं नाही वने तू काय काय प्रसाद. ऐक माझं वने वने शांत. वाद झालं प्रसाद. खूप ऐकलं तुझं आता. हे काय करताय तुम्ही. हे नाचगाणी पण सुरू झाली. काय वने ही का नाचतात. आंटी आंटी ये ये मुंगड्या गाण्यावर नाचा ना. मुंगळा करते. तुला मुंगडा पाहिजे. या, तुम्ही घरी आता मी तुम्हाला दाखवते बरोबर. वने वने किती चटतात मॅडम किती चटतात. हे का नाचताय तुम्ही. अहो सर मला असं कळलंय की तुम्हाला नाचोच खूप आवडतात. म्हणून मी त्या नाचो. सर फक्त माझा घसा बसला होता तुझ्यामुळे ताप झाला. ताप चढायला लागला आता. थंडी वाजायला लागली. निघ. तुम्हाला माझ्यामुळे ताप आणि थंडी वाजतीये. मला थंडी वाजेल मुंडी वाजेल अंडी बंडी थंडी वाजेल. तुला काय करायचं. तुला काय करायचं. निघ. एक थंडी मंडी एक जोक केला काय जोक थंडी मंडी. निघा आधीच सांगतोय. आणि खबरदार माझ्या बायको समोर आलीस तर सर. अजिबात तिच्या समोर यायचं नाही. निघ. बाबा काय आहे? वने ऐक ना वने पास झालं प्रसाद. पास झालं. मी ना आयुष्यभर तुझं खूप ऐकलं. आता पास झालं. वने मी खरं असं वाटतो का तुला. वने ऐक ना. वाटतोस वने वाटतोस तू. नाही वने मी वने आयुष्यभर इथे मरमर करायचं. याचं करायचं तुझं करायचं सगळ्यांचं करायचं. हा आणि तू मारे तिथे मज्जा मारणार ऑफिस मध्ये. पास नाही बाबा पास. आई खोटं बोलते. घरात बसून असते नुसती खाते
म्हणे जीव घेशील का त्याचा हो, आता? घेणार आहे. म्हणे- कोणावर हात काढू? म्हणे कोणावर ऐक काढू? ती माझी सेक्रेटरी मंद आहे हो. तिला अजिबात कळत नाही ती कशी वागते कशी उभी राहते काय कळत नाही तिला म्हणे मला ऐक कळलं. मला कळलंय. म्हणे बघ म्हणे लांब श्वास घे शांत हो मी काय सांगतो ते शांत सर सर झोपायला या झोपायला. सर चला चला झोपायला थंडी वाजते ना. अहो हे का करताय माझी बायको बघते सगळं सॉरी सॉरी सॉरी. आता दिसणार नाही त्यांना. आई बाबा आणि आंटी ब्लँकेट मध्ये आहेत. दिसतंय मला. मी पण जाऊ काय? आपण आला. तू काय करतो इथे पळत पळत ऑफिस मध्ये आला. त्याला काय बाई किती मारते.